व्हिडिओ गेमची चटक. शाळेनंतर गट्टू चिंकी घरी आले. चला मुलांनो, जेवण तयार आहे. लवकर हातपाय धुवून या. शाळेतून येताच भूक लागली असेल ना? हो आई, खूप भूक लागलीये. आणि आज तर तू छोले भटुरे बनवलेस ना? उफ, किती मस्त वास येतोय. वास तर येणारच. मी इतक्या प्रेमाने तुमच्या दोघांसाठी बनवलंय. चला लवकर बसा, जेवण गार होईल, मग मजाच येणार नाही. हो आई. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. आई त्यांना प्लेटमध्ये छोले भटुरे काढून देते. चिंकी खाण्यासाठी खूप एक्साइटेड होती, पण गट्टूचं लक्ष मात्र खाण्यात नव्हतं. आई, तुझा फोन कुठे? माझा फोन? तुला का हवाय माझा फोन? हवाय, तू सांग ना, कुठे? आधी हे सांग की का हवाय? तुला नाही कळणार. वा बाळा, हे काय बोलणं झालं? चिंकी, ह्याला काय झालंय? त्याला तो गेम खेळायचाय आई. अजिबात देऊ नकोस त्याला. माइंड युअर ओन बिझनेस चिंकी. एक नवीन गेम आलाय. त्याचे सगळे मित्र त्याविषयीच बोलत होते. ते गेम फोनवर खेळतात. बर, हा कुठला गेम आहे सांग बरं? आई, तो एक कार रेसिंगचा गेम आहे, झुम झुम एक्स. त्यामध्ये अनेक फास्ट कार आहे, जसं की फरारी, बगाटी, जिच्या सोबत आपण खेळू शकतो. माझे सगळे मित्र तोच गेम खेळतात आई. मलाही खेळायचा आहे. जेवण झाल्यावर थोडा वेळ खेळू शकतो ना? प्लीज आई, प्लीज. ठीक आहे, तू खेळ गेम. आता जेवण तर कर. थँक्यू आई, तू सगळ्यात भारी आहेस. आई, तू ह्याचं नको ऐकू. तो सुद्धा फोनला चिटकून बसेल. नंतर तो कोणाचंच ऐकणार नाही. आई चिंकीला समजत नाही म्हणून हसू लागते. गट्टू खाऊन झाल्यावर आईकडनं फोन घेतो. हे बघ गट्टू, आता 2 वाजलेत. मला 3 वाजता फोन परत हवाय. समजलं? हो आई, तू काळजी नको करू, देईन ग. हो आई, अजून 1 तास प्लीज. मी आता 1 लेवल पुढे आलोय. 4 वाजता मी नक्की फोन देईन. असं करता करता घड्याळात 7 वाजतात आणि गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसहून परत येतात. अहो, आलात तुम्ही घरी? प्लीज जरा गट्टूला समजावा. दुपारपासून माझा फोन घेऊन बसलाय, परत देतच नाहीये. गट्टू, आईचा फोन परत कर. गेम खेळत बसशील तर डोळे खराब होतील गट्टू. आणि होमवर्क केलास की नाही? चिंकी, यांनी आज होमवर्क केलाय का? नाही बाबा, घरी येताच फोनवर गेम सुरू. गट्टू, फोन मला देऊन टाक. जा, होमवर्क कर. आजपासून तुला फोन मिळणार नाही. ऐक, या फोनला पासवर्ड टाक. गट्टू इथे चिडूच शकणार नाही. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी होमवर्क करतात, पण इथेही गट्टूच्या मनात गेमचेच विचार सुरू असतात. गट्टू, तू भूत वाटतोयस. इतक्या सकाळी सकाळी काय करतोयस? ओरडू नकोस चिंकी, माझं डोकं दुखतंय. तू पूर्ण वेळ फोन घेऊन बसलायस. झोप पूर्ण झाली नाही तर शाळेत कसा जाशील? गट्टू, तुला काय झालंय? आजारी आहेस का? पूर्ण वेळ झुम झुम एक्स खेळत होता, म्हणून असा दिसतोय. बाप रे, हे फक्त गट्टूच करू शकतो. आई बाबा रागवले नाहीत का? मी सुद्धा झुम झुम एक्सचा भक्त झालो होतो, पण आता आई बाबा मला फोन नाही देत. आई बाबांनी फोनला पासवर्ड टाकला होता, पण गट्टूने शोधून काढला. हे बरोबर बोललीस तू. अच्छा, आज फ्रायडे आहे. आज आपण सगळे पार्क मध्ये खेळायला भेटणार आहोत. ठीक आहे, तुम्ही दोघं येताय ना? येस येस येस, मग आपण भेटूयात सगळे. चल गट्टू, खेळायला जाऊयात. बाहेरात सगळे येणार आहेत. हरी, पिंकी, बनी, गुड्डी, सगळे. चल ना जाऊया. चल चल चल. चिंकी, मला त्रास देऊ नकोस. तुला जायचं असेल तर जा. चिंकी एकदम चमकतेच, कारण गट्टू नेहमी खेळणाऱ्या मुलांमध्ये पुढे असायचा. चिंकीला जरा वाईट वाटतं, पण गट्टूची तिला काळजी वाटते. ती थोडी नाराज होऊनच खेळायला निघून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा गट्टू मोबाईलवर गेम खेळत असतो. अचानक गेमच्या स्क्रीनवर एक अलर्ट येतो. त्यात मोठ्या लाल अक्षरात लिहिलेलं असतं, गेम अपडेट प्लीज वेट. गट्टू फ्रस्ट्रेट होऊन जातो. त्याला गेमच खेळायचा होता,
पण अपडेटमुळे त्याला थांबावं लागलं. गेम अपडेट व्हायला तर वेळ लागेल. तोपर्यंत काय करू? अरे यार, जाऊन बघतो चिंकी काय करतीये. आई, चिंकी कुठे? अरे, बाहेर आलास फोनमधून? चिंकी तर बाहेर खेळतीये मित्रांसोबत. पार्कमध्ये हरी आहे बहुतेक. तूही जातोयस? हो आई, मी जातो. अरे गट्टू, तू आलास? आम्हाला वाटलेलं तू गेम नंतर आम्हाला विसरूनच गेलास. आम्हाला तर वाटलं होतं की झुमझुम एक्सने आमची जागा घेतली की काय. हो, मलाही. चल, आम्ही पकडापकडी खेळतोय. तू नवीन आलायस ना? तू पकड आम्हाला. पळा सगळे, पळा. गट्टू सगळ्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला पळायला शक्ती मिळत नव्हती. तो खूप स्लो पळतो. त्याला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. खूप दिवसांनी खेळल्यामुळे त्याच्या डोळ्यांना ऊन सहन होत नव्हतं. त्याला खूप घाम येऊ लागतो आणि त्याचा श्वासही फुलतो. गट्टू अशक्तपणामुळेच मैदानामध्ये पडतो. सगळे मित्र त्याला पाहून काळजीत पडतात. ते धावत त्याला उठवायला जातात आणि गट्टू रडू लागतो. गट्टू, काय झालं? तू ठीक आहेस ना? नाही चिंकी, मला खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय मी कधी खेळू शकणार नाही. माझं कसं होईल चिंकी? ओफो गट्टू, हे तर होणारच होतं. रात्री झोपत नाहीस, जेवण करत नाहीस, दिवस रात्र गेम खेळत असतोस, मग अस्वस्थच वाटणार ना? काही टेन्शन नाही गट्टू. आम्ही पहिल्यासारखे तुला स्ट्रॉंग आणि हॅपी बनवून टाकू. त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी तुला खाव्या लागतील हिरव्यागार पालेभाज्या. आमच्या सोबत खेळायला पाहिजे. तुला हवी व्यवस्थित झोप. आणि खूप व्हिटॅमिन डी, जो तुला मिळेल सूर्याच्या किरणापासून. आणि सगळ्यात महत्त्वाचं गट्टू, तुला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टूला वाईट वाटतं, पण त्याला माहितीये की चिंकीचं म्हणणं खरंय. बरोबर आहे तुझं चिंकी. मला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टू खरोखरच चिंकी आणि मित्रांचं म्हणणं ऐकून घरी जाऊन फोनला हात लावत नाही. आई त्याला जेवणात छान भेंडीची भाजी आणि पोळी देते. तो आनंदाने खाऊन सुद्धा घेतो. तो त्या रात्री वेळेवर झोपतो. गट्टूचे आई बाबा त्याला आरामात झोपलेलं पाहून हसू लागतात. शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये एका नवीन गेमची पुन्हा चर्चा सुरू होती. हा गेम एक फॅन्टसी गेम आहे, ज्यात जादूगर आणि ड्रॅगन्स आहेत. काय खरंच? काय गट्टू, पुन्हा गेमिंग भूत व्हायचंय की काय? हो, पण रोज नाही, आठवड्यातून फक्त एकदा. गट्टू, तू नाही सुधारणार.